आणि आपण मुंबईपासून जवळच माथेरानच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत. सुबोध पुढे चालत होता, मी मध्ये होतो आणि अप्पा मागे शेवटी चालत होता. मी गेलो तर हा काठी आपटतोय, त्याच्या मागून हा आपटतोय, मग मी आपटतोय. मला चौथा आवाज येतोय मागे. काठी आपटतोय, चौथा आवाज येतोय. मी बोलू कसं की माझ्या मागे कोण आहे का बघ. बघ काटा आला बघ अंगावर. लोणावळा वाटतं भीमाशंकर. रस्ता पकडला आणि भीमाशंकर मंदिराकडे जायला लागलो. तिकडे एक प्लास्टिकचा कॅन होता, त्याला मी लातेने साईडला केला. मग आम्ही परत 15-20 मिनिटांनी परत तो कॅन दिसला, तेव्हा मी ह्यांना बोललो, रे ह्या कॅनला मी मागाशी 2 वेळा लात मारली. तर आपल्याला चकवा लागलाय, आपण इकडे सारखं सारखं येतोय असं मला वाटतंय. मंदिरात घुसले आतमध्ये आणि त्यात तिने ती वात उचलली तोंडाने. लिटरली पंथीमधलं तिने तेल पिली. तेल प्यायला जळती वात तोंडात होती. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मंडळी. तुम्ही पहिल्यांदा आपल्याला बाहेर बघताय आणि तुम्हाला आठवत असेल की आपण बऱ्याच महिन्याआधी सुबोध बरोबर एक पॉडकास्ट केला होता. सुबोध माझ्या बरोबर आहे. भाई कसा आहेस? मस्त मस्त. तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे. आणि त्यात तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट केलेलं की तुम्ही बाहेर जाऊन पण पॉडकास्ट शूट करा, ट्रेकिंग वगैरे, असं ट्रेल वगैरे करताय, हाईक वगैरे करताना. तर फायनली आम्ही आज बाहेर आलो आहे. माझ्यावर सुबोध आहे, अमय आहे, गणेश आहे, मयूर आहे आणि आम्ही आज मस्तपैकी आज गप्पा मारणार आहोत. तर सुबोध, आज आपण कुठे आलो आहे? आणि आपण मुंबईपासून जवळच म्हणजे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुका आणि माथेरानच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत. माथेरान तुम्हाला माहीत असेल, हे थंड हवेचं ठिकाण आहे. मस्त. तर आपल्याबरोबर मयूर पण आहे आज. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपण मयूरच्याच गावी आलो आहे. आणि आता येता येता पण आपण जेव्हा बरोबर त्याच्या घराकडून शेतात येत होतो तेव्हा आपल्याला विहीर दिसली आणि तितक्यात तो बोलला, गावातल्या एका लेडीजने जीव दिला त्याच्यामध्ये. अरे नको भाई, चला. जर तुम्हाला कॅमेरामध्ये आमच्या बरोबर मागे कोण दिसत असेल तर शॉक नका होऊ. कधी किती वर्ष झाली आणि कसं? तेव्हा मी लहान होतो, काहीतरी 8 ते 9 वर्षाचा असेल. ओके. तर गावामधले एक महिला होते, तिने म्हणजे हात आणि पाय बांधून आतमध्ये. बापरे, म्हणजे स्वतःचे बांधले की बाहेर येऊच नाही. म्हणजे किती हिंमत झाली असेल. मग गावातल्या लोकांनी नंतर शोधून काढले बाहेर. कारण आहे ना, खूप ठिकाणी अशा पण गोष्टी असतात. जसं आमच्या गावी एक विहीर आहे आणि तिला आता कायमची बंद केली आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मागे अशी गोष्ट आहे ना की खूप आधी, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष आधी, खूपच वर्ष आधी लोक बोलतात, एक्झॅक्टली माहिती नाही. पण तिथे ना एका गरोदर बाईनी जीव दिला होता. तर असं बोलतात की तिथे कोण दुपारच्या वेळी जातो ना तर आपोआप ती गोष्ट खेचते. तर तशाही खूप गोष्टी असतात, तर ज्या गोष्टी आपल्याला खेचतात. आणि कारण असं पण बोलतात ना, ह्या ज्या एंटिटी असतात ते पाण्याच्या ठिकाणी वगैरे जास्त ॲक्टिव्ह असतात. तसं पण दुसरी पण एक घटना तुझ्याबरोबर घडली होती. हां, ती काहीतरी 2019 लॉकडाऊन होतं बघा. त्या टायमाला काय 19-20 कुणाला गावातून बाहेर फिरून देत नव्हते, म्हणजे मार्केटमध्ये. तर आमच्या इथं ताडाचं झाड आहे, तर ते ताड काढले आणि विकायला घेऊन गेलो आम्ही. इथून पुढे काहीतरी इथून संध्याकाळी 6 वाजता निघालेलो. तर रस्त्यामध्ये एक मोठा टर्न आहे, जंगल आहे पूर्ण. तर रस्त्यामध्ये येताना तिथनं एक झाड आहे, मोठं झाड आहे चांगले. तिथून एक मोठा आवाज आला. आणि तू बाईकवर होतास? हा, मी आणि माझा भाऊ होता, 2 जण होतो आम्ही. तू चालवत होतास? नाही, भाऊ चालवत होता, मी पाठीमागे बसलेलो. तर मी बघितलं काहीतरी जाळीतून निघालंय. इथून असं थोडंसं पुढे आलो तर ते मागे यायला लागलं. ते पण एकदम मोठा, खूप अंधार होता. आणि आवाज पण एकदम धप 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 धप. जसं आम्ही पुढे जात होतो ना तसं ते आणखी जोरात झाडं तोडत आलेला, पण दिसत काहीच नव्हता. मी माझ्या भावाला सांगितलं काहीतरी येतं. तसं तो पण गाडी पळवायला लागला. पुढं एक टर्न लागला, त्याने पण मागं बघितलं आणि गाडी जागीच उलटी झाली.
आणि तो गाडी खाली आणि मी साईडला पडलेलो आणि जसं पडलो ना तसं ते गायबच झालं डायरेक्ट दिसण्याचं झालं. म्हणजे तुम्ही ते आयडेंटिफाय करूच नाही शकले काय होतं ते. आणि दुसऱ्या दिवशी तिथं गेलो तर ते मी बोलत होतो ना झाड वगैरे तोडे झाले, तिथं काहीच नाही, झाड वगैरे सगळं तसंच. हो. तर समजा आता तू सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही गेला तर मग तिथे काहीच नव्हतं, तर समजा ते असतं तर आपण एक अंदाज बांधला असतं कदाचित तो प्राणी असेल किंवा बिबट्या असेल किंवा काय असेल. पण तुम्ही सकाळी जाऊन बघितलं तर ते झाडं जी तोडून ठेवलेली वॉटेवर जे काय होतं ते काहीच नव्हतं. काहीच नव्हतं तोडलेलं, म्हणजे तिथं काय झालं असं वाटतच नव्हतं की आपल्याला कळतं ना की इथे काय कोण पडलंय घसरून किंवा आपण असं गवतातून चालत गेलो तरी एक पायवाट बनते, तसं तुम्हाला काहीच वाटलं नाही की काहीच वाटलं नाही. म्हणजे मी गाडीच्या पाठीमागे बसलेलो ना तर झाड असे वाकडे तिकडे होत ते दिसत होते, पण ते काय येत आहे ते दिसत नव्हतं. आणि सकाळी ती झाडं व्यवस्थित होती. म्हणजे जसं मी गाडीवरून पडलं तसं आमचा आवाज आला ना जोरात, तसं ते पण दिसून असं झालं. शेकोटी आणि भूतांच्या गोष्टी काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि हा माहोल जर तुम्हालाही एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपण घेऊन येत आहोत नाईट आउट बाय भंकस येत्या 17 जानेवारीला, जिथे आपण कर्जत माथेरान या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत, बॉन फायर करणार आहोत, भूतांच्या गप्पा करणार आहोत, एका गावात जाऊन राहणार आहोत. प्रॉपर एक ट्रिप असणार आहे जी आपल्याला ह्या शहराच्या दगदगीपासून लांब नेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात मस्त ते जुने दिवस जे होते आपले. जर तुम्हालाही हा नाईट आउट एक्सपिरियन्स करायचा असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला सगळी माहिती, प्रॉपर आयटिनरी, तिकीट प्राइस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर वाट कसली बघताय, आता डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा, कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत, खूपच जास्त 10-15 असतील. तर अजिबात वेळ घालवू नका आणि आता रजिस्टर करा. आणि हे सगळं आपण यूट्यूबवरही टाकणार आहोत, त्यामुळे रेडी राहा तुमच्या भूतांच्या गोष्टी घेऊन. आणि हे विहिरीचा मगाशी विषय निघाला, त्याच्यावर मी एक माझं मत मांडू इच्छितो की आपल्याला बघ मोठी माणसं म्हणतात की नदीवर दुपारचं जाऊ नका, विहिरीवर जाऊ नका. तर ते काहीतरी ना त्यांच्यासोबत त्या मेजरली त्या टायमात घटना घडलेल्या असतात म्हणून त्या सांगत असतात ते लोक, बरोबर, या टायमाला जाऊ नका. आता त्यात कसं असतं ना की विहीर, नदी ह्या असे तलाव असं ठिकाण आहे ना की बऱ्याच लोकांनी सुट्टी केलेलं असतं. आणि आपण त्या टायमाला जाऊन ना तिथे त्यांना डिस्टर्ब नको करायला असं मला वाटतं. कोणी आपल्याला स्वतःहून त्रास द्यायला येत नाही. तू तुझ्या घरी राहतोयस आणि मस्त राहतोयस आणि कुठलीच एंटिटी वगैरे अशी घरात येऊन त्रास देते, तसं काही होत नाही. आता ती विहीर त्यांचं घर झालेलं असतं, आपण तिथे जाणार अवेळी विनाकारण दुपारी रात्री मजा मस्ती, मग ते त्यांना डिस्टर्ब व्हायला नको. डिस्टर्ब झाल्यावर कदाचित मग ते आपल्याला त्रास देतात असं मला वाटतं. बरोबर. त्यावरून आहे ना मला एक गणेशचा अनुभव पण विचारायचा आहे. जसं तू मगाशी बोलवतास ना, आपण गाडीत होतो आणि तू बोलत की तुम्ही कधीतरी एक ट्रॅकिंगला गेला होतात आणि तिथे त्याच्यावर खूपच विचित्र काहीतरी घडत होतं, आवाज आणि काठीचे आवाज ते सांगू तसं. आणि तो रात्रभर काहीतरी काट्या गोळ्या करत होता आणि असं काहीतरी. ते माथेरानचंच आहे. तू तसं हा बोलला की तुला की आम्ही तिथे गेलेलो माथेरानमध्ये, पण तिथे काय झालेलं, आम्ही असं जस्ट आमचा असंच प्लॅन झालेला जायचा. सगळे मित्र विचार केला चला जाऊया, सगळ्यांनीच प्लॅन केला चला, बाईक वगैरे काढल्या, निघालो, आलो, एंट्री केली ह्याच्यामध्ये माथेरानच्या इथे आणि बोललं की चला आता गारबेटला एक जाऊ. जस्ट चला निघालो आणि रात्री आम्ही पोचलो तिथे आणि भूक लागलेली होती. हा बोलला की चला मॅगी बनवूया, मॅगी आणलेली होती आम्ही. हे फिरायला आलं की म्हणजे यांचं असं की हाय गणेश आहे तर बनवेल, चला मग ठीक आहे बोला चला बनवूया बोललो. मॅगी बनवली, खाल्ली आम्ही आणि बोला चला जरा आराम करूया. तर जस्ट याला पण असं वाटत होतं काहीतरी तिथे वेगळी अशी विचित्र वाटत होतं की बाबा काहीतरी वाटतं इथे. तर तरी असं ते कुठं गेलो ना आम्ही की आम्ही शेअर करतो असं, म्हणजे असं लगेच बोलत नाही बाबा काय होतं आहे, अजून कोणी असतात बरोबर ना, आम्ही लगेच असं बोलत नाही. तर आमच्यामध्येच तुला वाटतं का तुला काय, आम्हाला विचारले नाही तुला असं वाटलं काय, बोललो नाही असं काय वाटलं तर काय नाही रे बोललो, पण मला असं वाटतं बोललो ठीक आहे बोललो. मग बोललं बघू बोललो नंतर माझ्या डोक्यात तसं काय नव्हतं एवढं काही. आम्हाला आम्ही आराम करायला घेतला, आम्ही असं झोपलो. आणि जसं हा बोलला की आम्ही बाबा आता आपण कसे शेकोडी पेटवली आहे तसेच शेकोडी वगैरे पेटवली होती. आम्ही तिथे निखारे वगैरे घेऊन असे बाहेर बाजूला टाकले की जनावर वगैरे जवळ नको यायला म्हणून. ठीक आहे बोललो, झोपलो, सगळे झोपले आणि मला जरा अशी बेकार झोप, मी दोघं झोपत नाही
आणि लोक सगळ्यांना उठून ठेवतो. मी असं मला माहीत नाही असं ते कसं आता पेटलं थोडंसं. मला वाटलं चला अजून जरा असं जाळूया, हे सगळे झोपलेत. मी आपला उठतोय आणि कोपरा आहे म्हणजे असं एक पॉईंट तो, आणि पुढे एकदम त्याचा डीप आहे पुढे दरी. मी इथून उठतोय तिकडे जातोय. तिथे एक लाकूड नाही पण त्या कोपऱ्यात एक लाकूड पण नाही, आणि मी लाकूड घाल तिकडे जातोय. किती वाजले होते? असतील तरी 3:30 4 झाले, 3:30 3:30. मी उठतोय, लाकूड घ्यायला जातोय, तिथून परत येतोय, इथून बसतोय परत मला वाटतं रे लाकूड नाही आहे. परत लाकूड घ्यायला जातोय, परत तिथून येतोय, परत इथे बसतोय. पण मला हे माहितीच नाही की ते सगळं पेटतंय, ते लाकडं पण नाही आहेत. मी आपला फिरतोय तेवढा हा उठला. हा बोलतो हा गणेश का फिरतोय? हा, मला वाटलं की हा राऊंड का मारतोय वेड्यासारखा. सगळे तर झोपलेत आणि आम्ही असं शेकोटीच्या भोवती ना असं न्यूजपेपर टाकून असं जस्ट पडलेलो अर्धा तास. हा मला बघतोय, मी ना इकडे तिकडून नाचतोय. हा मला बघतो काय झालं, का इकडे तिकडे नाचतोय. त्याला कधी त्याला असं वाटलं की बाबा मी असंच वॉक करतोय की बाबा किंवा काय करतोय. मी तर सांगतो अरे लाकडं आणतोय ना रे, लाकूड पाहिजे ना आपल्या पेटवायला. पण तिथे मला पण माहिती आहे की लाकूड नाही, पण मी जातोच आहे परत तिथे. मला माहित नाही मी का जातोय पण तिथे. हा बोलतो अरे लाकडं कुठे तिथे, तू जातो काय? हा मला बोलतो लाकडं, मला बोलतो हा हे काय लाकडं, मी हे कुठे काय लाकडं. लाकडं? मी मला सांगतो हे काय तो बोलतो, हे काय लाकडं, लाकडं जमा करून ठेवली. परत येतोय इथे येतोय, पण लाकडं आणि मी आणत तेव्हा तर काय मी नाही. असं झालं ना, बाप रे. चाललंय काय? म्हणजे असं झालं की ठीक आहे माझी झोप मोड झाली, पण मला जाग आली आणि हा दिसला ते आमच्यासाठी चांगलं झालं. नाहीतर हा फेऱ्याच मारत बसला असता किंवा तिथून गायब झाला असता. तो पॉईंट असा आहे ना की ते एकदा नाही बऱ्याच वेळा झालं माझ्याबरोबर असं, म्हणजे आमच्याबरोबर झालं असं. हां, की कधी कुठे आवाज येतोय, असं वाटतं कोणतरी येत आहे. पण तिथून कसं आता नाईटला तिथून ट्रेकर येतात वरती त्या पॉईंटनी. आम्ही ते पण बघितलंय की बाबा कोण आवाज येतो बघूया, पण कोण दिसत नाही, पण आवाज येत आहेत. तो पॉईंट असा आहे म्हणजे तर. आणि नंतर काय झालं असं परत झोपले सगळे आणि आम्ही काय केलं तेव्हा ना शेकोटीकडे तोंड करून असं सर्कल करून झोपून राहिलो असं. आणि तो मातीचं मैदान आहे पूर्ण ते असं, आणि निखारे ते पेटतच होते. आणि आता झोप लागली नाही आणि थोडं 15-20 मिनिटांनी जाग आली. बघतो तर 5-5:30 झालेले. आणि लिटरली माझ्या असं मला फील झालं की पाठीमागे माझ्या असं कोणीतरी डोक्यावरून पाठीपर्यंत असा हात फिरवला आणि कोणीतरी हिणावत म्हणजे हे करतं खुणावत आहे मला. आणि मी ह्याला सांगितलं आणि माझी बघायची पण हिंमत. हा मला असं म्हणजे बोलतो आता आमचं कसं माहिती आहे, आम्ही असं जेव्हा जातो ना कुठे की जसं असं काय बोलल्याच्या नंतर आम्हाला कळतं की बाबा काहीतरी बोलायचं आहे, म्हणजे असं लगेच बोलत नाही. मी असं बघतो त्याच्याकडे, त्याला मला कळतं की मला काय दिसत नाही माझं, पण त्याला फील होत आहे काहीतरी. कारण माझं असं झालं की हा माझ्याकडे जर बघतोय ना तर एवढ्याच सांगितलं असतं याने मागे कोणतरी आहे. आणि काय होतं ना आम्ही 8 ते 10 जण होतो, तर परत ते सगळ्यांसमोर बोलणार, बाकीचे घाबरणार. बरोबर. आणि एखादा घाबरून पडला वगैरे कुठे पळायला लागला तर अजून नको ते ताप तसं. प्लस ती समज खरोखर एंटिटी असली हा तर तिला नको समजायला ना की तुम्ही त्यांना तर त्याच्याबद्दल तसं समजतं रे. पहिली गोष्ट काय तसं माहिती नाही, पण समज तू तोंडाने बोलून दाखवतोय, एक काय तू खुणवतोयस, बरोबर तर ते कदाचित नाही समजणार, पण तू बोलून दाखवतेस तर त्यांना समजेल की बाबा हा. आता इथे हा त्याच्या मागे बसलाय, पण मला माहिती आहे की बसलाय, त्याला माहित नाही, पण मी बघतो हा आहे कोण. आता समजा इथे आता मला माहित नाही मागे कोण आहे, पण आता ह्याने अचानक हात फिरवला मागे तर मी थंड एकदम. आता जर समज वेदांग इथे बसलाय आणि त्याच्या अंगावरून हात फिरवला जात, पण वेदांत इकडे बसलाय. तर आम्हाला मस्ती आहे म्हणून ट्रेक करत असतो, पण हा एक कुठेही वेड्यावाकडे न जाता ट्रेक करत आम्ही आत गेलो आणि त्या पॉइंटलाच थांबून राहिलो कुठे. म्हणजे आम्ही आजही गेलो तरी पहाटे जातो तिथून. लिटरली आम्ही दोघं सुद्धा गेलोय कारण आणि दोघं स्टे सुद्धा केला आम्ही दोघांनी. ते पण कसं की पायथ्याच्या गावातून आम्ही चढत गेलेलो आणि खूप वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी असा मोठा ट्रेक करायचा होता, त्यामुळे आणि मला कफ पण झालेला, त्यामुळे खूप दमलेलो मी. त्यामुळे ते काय झालं हळू लेट झाला. आमचं असं ठरलं की ठीक आहे लेट झाला तर होईल, टेंट आहे आपल्याकडे, आपण स्टे करू गारबेट पॉईंटला. आणि लोक कसं ना येत जात असतात आणि सकाळी 4 वाजल्यापासून ना पायथ्याची लोक वर घोडे आहेत माथेरानला, त्यांच्यासाठी चारा घेऊन येतात. 40-50 किलोची हे असते काय म्हणतात भारं असतात ते गवताची,
ते घेऊन चढून येतात ती लोक. त्यांच्यात कुठून पॉवर येते, आणि वयस्कर लोक 50-60. पण तो असा पॉइंट आहे ना की तिथे जास्ती लोक जात नाही पण तिथे असं म्हणजे गर्दी नाहीये तिथे. आणि गर्दी झाली तरी तो खूप मोठी आणि जागा तिथे जास्ती मोस्टली ते सकाळी सकाळी एक तर ट्रेकर चढतात तिथून, नाहीतर मग गावातले लोक असतात. बाकी ते रात्री तिथे कोणच नसतं. आणि शांतता असली ना, कसं असतं ना की आता आपण बसलोय, आता रातकिड्यांचा आवाज येतोय, पण एकदम शांतता आहे ना, आणि तुझ्या दिशेने वारा येतोय, आणि त्या पलीकडे तिथे हार्डली 300-400 मीटर 200 मीटर कोण गप्पा मारतंय ना, ते पण ऐकायला ते ऐकायला येतं. ऐकू येतं. आपला वारा ऐकू असेल. येतो. तसं एकदम असं कुजबूज असं वाटतं आपल्या कानाजवळ कोण बोलतंय का. सो आपल्याला तेव्हा भास होतात. सो ते सायंटिफिक रिझन आहे, पण अशा टायमाला भास होतात आपल्याला. आणि कसं आहे ना, या सगळ्या गोष्टींवर ते गोष्टी बघ कुठेही होत असतात. रिस्क कुठे नाहीये, सगळीकडे रिस्क आहे. आणि जसं आपण या गावात आलोय, आपण एक छोटासा ट्रेक करत आलो, तर आपण या गावात येऊन कोणाला भेटलो? मयूरला भेटल्यामुळे काय झालं, गावातल्यांना कळतं की मयूरचे मित्र आहेत. आणि तुला माहिती आहे, खूपदा असं पण असतं की म्हणजे जे शेतात आपण त्या व्यक्तीबरोबर येतो ना, त्या घरातलं कोणीतरी किंवा त्या गावातलं कोणीतरी, तर आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण हार्म नाही करत. बरोबर. तसं आहे ना, आमच्याच गावात आमच्या शेतातली गोष्ट आहे. तर आहे ना, आता आमच्या शेतात आहे ना, कोणी पण म्हणजे गेले ना आमच्या व्यतिरिक्त, म्हणजे ते कोण म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र वगैरे असतील किंवा माझ्या मामाकडचे वगैरे त्या साईडचे वगैरे असतील कोणी, तर ते आमच्या म्हणजे आमचं कोणीही सोबत नसताना तिथे गेलंय ना, बरोबर, तर त्यांना नेहमी एक नाग दिसलाय. नाग दिसलाय एक त्यांना. आणि हे माझ्या मम्मीकडचे म्हणजे आईकडच्या आईच्या आई वडिलांना कसं बोलू, आजी आजोबा ते जेव्हा गेले होते ना, त्यांनाही दिसलेलं. आणि ते बोलते एकदम मोठा होता, त्यांना 2-3 वेळा दिसलाय. पण आम्हाला कोणालाच कधी नाही दिसला. म्हणजे आजोबा रोज जातात तिथे, आजी रोज जायची, त्यांना कधीच नाही दिसला. घरच्या लोकांना नाही, आपल्या ज्यांचं शेत आहे त्यांना दिसणार नाही. म्हणजे ते कुठे ना कुठे राखण करायचं. आणि ते पण एक दाखवत असेल की आमचा प्रेझेन्स आहे. ते खूप स्ट्रेंज गोष्ट होती. पण मला अमयाला विचारायचं आहे, अमय तुझ्या बरोबर असं कधी घडलंय? असं तू बोलस तू बऱ्याच तुम्ही ट्रॅक केलंय ह्याच्या आधी, आणि तेव्हा ते करताना काही ना काही अनुभव येतात. तसं काही घडलंय तुझ्या बरोबर? भीमाशंकर काठीचं सांगू शकतो आपण. ट्रेक संपलं 2018 साली हाच पिरियड होता. 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर असा आम्ही प्लॅन केला 3 जण, की थंडी आहे, आपण रेंज ट्रॅक कुठेतरी करूया. तर मग कुठे करणार? सोबत बोला एक लोभी ट्रेक करू शकतो आपण, लोणावळा ते भीमाशंकर, लोणावळापासून ते भीमाशंकर मंदिर. म्हणलं ठीक आहे. आणि माझा पहिलाच रेंज ट्रॅक होता. हे दोघं करत होते. म्हणलं तुम्ही सांभाळून घ्याल तर आपण सगळं करू आपण सगळे. तर आम्ही सकाळी पहाटे लोणावळाची ट्रेन पकडून लोणावळा स्टेशनला गेलो, आणि तिथून जसं काय भेटेल तसं ट्रॅव्हल करून एक रस्ता पकडला आणि भीमाशंकर मंदिराकडे जायला लागलो. शिरोटा समथिंग ते डॅम. तर तिकडून एक राईट घ्यायचा होता. आम्ही तो राईट न घेता लेफ्ट घेतला, आणि जवळजवळ 15 ते 14 किलोमीटर आम्ही आज चालत गेलो. आणि नंतर संध्याकाळी वाजले 4:30-5, आणि थंडी असल्यामुळे काळोख लवकर होत होता, आणि आम्हाला रस्ताच मिळत नव्हता. तिकडे एक प्लास्टिकचा कॅन होता, तो आम्हाला जाताना दिसला. त्याला मी लातेने साईडला केला. नंतर 15-20 मिनिटांनी परत तो कॅन मला दिसला. मी ह्यांना काय बोललो नाही. बोललो ठीक आहे, दुसरा असेल. मग आम्ही परत 15-20 मिनिटांनी परत तो कॅन दिसला. तेव्हा मी ह्यांना बोललो, रे ह्या कॅनला मी मागाशी 2 वेळा लात मारली. तर हा बोलतो, अरे काहीतरी आहे, चकवा लागल्यासारखं. तू लाथ मारली म्हणून चकवा लागला. तर आपल्याला चकवा लागलाय, आपण इकडे सारखं येतोय असं मला वाटतंय. तर हा सोबत बोलतो, नाही आपण बरोबर चाललोय, आपण तोच रस्ता रिबिन फॉलो करत करत चाललोय. म्हणजे ठीक आहे. मग नंतर मग 4थ्या वेळी परत तो कॅन लागला. मग त्या हा बोलला की आपण काहीतरी आता दुसरा रस्ता बघूया. तर एक आम्ही पुढे एक छोटीशी म्हणजे अशी गवताची वाट होती, त्या वाटेने पुढे गेलो, आणि पुढे गेलो तिथे रस्ताच संपला. तर आप्पा होता आणि सोबत आपण काहीतरी करूया, इथून उतरूया, जसं भेटेल तिकडे कुठेतरी खाली उतरू पायवाटेने. तर मी बोललो हा ठीक आहे, ह्याने एक्सपिरियन्स असेल तर उतरूया. उतरता मग काय झालं, ह्याची वगैरे मोठी बॅग होती. त्याची बॅग काय माहीत नाही, हा उतरताना किंवा ह्याच्यानं सुटली हातातनं, आणि ती 20 फूट खाली दरीत पडली ह्याची बॅग. आणि त्याच्यामध्ये आमचं पॉवर बँक, सगळे मोबाईल सगळे ह्याच्यात बॅगेत ठेवलेलं. पॉवर बँक, नंतर टॉर्च. रात्री आपल्याला करणार काय? हा बोलतो, अरे बॅग पडली. मुलं कुठे पडली? खाली दरीत पडली. मुलं आता खाली कसं जाणार? आणि आमच्याकडे रशी पण नव्हती. तर सुबोधच्या एका बॅगला ट्रेकिंग बॅगला जी मागे रशी असते छोटी, ज्याच्यामध्ये आपण शूजची रशी, त्या रशीने ह्याला खाली पाठवलं पकडून आणि हा खाली जाऊन बॅग घेऊन आला.
म्हणजे त्याच पायवाट्याने आम्ही त्याच आलेलो. पायवाटेने आणि आम्ही बघतो आणि खूप, आणि माझी तर फर्स्ट टाइम तर मी बघतच राहिलेलो की हे काय करतं आणि कसं होतं हे आमच्यासोबत. मी ह्यांना बोलणार होतो की जाऊया रिटर्न पण आता बोलू तरी कसं की आता आलो आहे एवढ्यापर्यंत. मग संध्याकाळी मग 6:45 6 वगैरे वाजलेले आणि त्याच वरती येताना एक असं बाईचा किंचन असा जोराचा आवाज आला. मी पहिले बघतो हे काय आहे नक्की, तर आवाज नाही माकड असेल, वानर असेल. दुसऱ्यांदा परत जोरात आवाज आला, तिसऱ्यांदा परत आवाज. मग आम्ही तिघं पण बोललो ही काहीतरी वेगळी भानगड आहे, आपण इथून निघूया. बॅग काढली, सगळं सामान वगैरे बघितलं, सगळं नीट आहे. आणि तिथून जे नंतर गेलो ते पुढे, ते मागे वळून पाहिलंच नाही. आणि नंतर मग एका गावात जाऊन आम्ही असं सांगितलं की असं असं इकडे झालं, आमच्याबरोबर असं असं झालं. ते बोलतात तुम्ही रस्ता चुकलात, तुम्हाला त्या साईडने जायचंच नव्हतं, तुमचा रस्ता इकडे आहे. तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर मग सांगायला त्याच्यानंतर ते सांग ना, आपण जेव्हा ट्रेक संपला आणि आपण उतरायला चालू केलं आणि अंधारात ते गणेश घाटाचं जंगल आवाज येत होता आणि ते सगळं. ऍक्च्युली आता तो मला म्हणजे माझा अनुभव होता तो. मी मध्ये होतो, हा मध्ये होता. मी मध्ये होतो चालताना. तर सुबोध पुढे चालत होता, मी मध्ये होतो आणि अप्पा मागे शेवटी चालत होता. गणेश घाटातून भीमाशंकरतून आम्ही म्हणजे आम्ही कसा प्लॅन केला, आमचा प्लॅन होता की ते थांबायचं कुठे, भीमाशंकरला किंवा मधल्या गाव थांबायचं. आम्ही जसा विचार केला की हा बोलला कशाला थांबायचं, 7 वाजले आपण निघूया, खाली जाऊन घरी तरी पोचू. आम्ही बोलतो चलो बा जाऊया, तू बोलतोस तर. निघालो आम्ही. टॉर्च काय, एक टॉर्च होती याच्याकडे, एक टॉर्च, माझ्याकडे टॉर्च नव्हती, त्याच्यामुळे मोबाईलची टॉर्च लावलेली. चालतोय आम्ही. आता जसं असं 10-12 असं म्हणजे 10-12 पावलांच्या पुढे सोबत, त्याच्या मागे हा, त्याच्यानंतर मी, असं थोडं थोडं जागा सोडून चालत होतो. आणि कुत्रा होता एक, आणि तिघांच्या हातात एक काठी. तर आम्ही असं सोबत काठी आपटतो, ते मस्त असतात ना आपल्याला, सोबत काठी आपटतो, मग हा पण आपटतो यासाठी, मग त्याच्यामुळे मी पण आपटतो. नाही, पण आम्ही यासाठी आपटत होतो की आमचा प्रेझेन्स, कोण समजा प्राणी वगैरे असेल तर ते काठ्याच्या आवाजाने किंवा घाबरून पळेल, किंवा मग लोक येत असतील कोणी तर त्यांना कळेल कोणतरी येत आहे काठी आपटत. आमचा कॉन्सेप्ट तो होता. चाललो आम्ही. आणि तेवढंच काय झालं, तिथून एक माणूस चालतो होतो, सफेद कपडे, हाफ पॅन्ट, सफेद शर्ट, चालतोय फटाफट, एकदम फास्ट चालतो. आणि किती वाजले होते? 7:30-8, पण अंधार खूप अंधार झाला. पण अंधार खूप होतो, कारण भीमा तर जंगलामध्ये, गणेश घाटामध्ये अंधार पूर्ण, कारण उजळायला चान्सच नाही तिथे काय. आणि अंधार कसा, जसा काय 12 वाजलेत, एवढा अंधार. तो माणूस तिथून चालत होतो, गावातला माणूस. आता आपण थोडी गावातल्या माणसांना ओळखतोय, तो येतो चालत तिकडून. आणि हा थांबला जागेवर, त्याला बघितलं बरोबर. सफेद येते काय, सफेद काहीतरी असं अंगावर येत आहे. आणि आम्ही ऑलरेडी थकलेलो खूप, 2 दिवस चालतोय भीमाशंकर लोणावळ्यापासून. आणि असं जवळ आल्यावर ते कळलं ना, तो माणूस आहे गावातला माणूस. आणि त्यांनी असा बोलला आपल्याबरोबर, असं म्हणजे बोलला काय कुठे निघाले असं वगैरे. आता आमच्या तेव्हा जीवात जीव घेणारा माणूसच आहे. मग त्याच्याबरोबर बोललो वगैरे, आणि त्यांना असं विचारलं काय भीती वगैरे काय नाही. काय नाही, आता मी आलो एवढं, काय असली भीती. तो त्याने घेतलेली, हा म्हणजे म्हणून तो बिंदास होता. त्या हिशोबाने आम्ही निघालो तर हा काठी आपटतोय, त्याच्या मागून हा आपटतोय, म्हणून मी आपटतोय. मला चौथा आवाज येतोय मागे, होतो कोणतरी हा काठी आपटतो. पहिले मला बघ काटा आला बा अंगावर फुल, म्हणजे असं तो आपटतोय हा पण. मी माइंडमध्ये माझ्या विचार की आवाज घुमतो की काय, पण बोललं घुमेल तर तिघांच्या काठीचा आवाज घुमेल ना, माझ्या एकट्याचा कसा घुमेल. तो आपटतोय, हा आपटतोय, मी आपटतो, परत चौथा आवाज. आता 1-2 मिनटं चाललं, चालतोय आम्ही तिघं. आणि आम्ही तेव्हा आमचा जरा स्पीड जरा फास्ट होता थोडासा चालायचा. काठी आपटतोय, चौथा आवाज येतोय, काठी आपट, चौथा आवाज येतोय. सांगू कसं आता, मी बोलू कसं की माझ्या मागे कोण आहे का बघ, चौथा कोण काठी आपटतोय. माझी थोडीशी टरकलेली, सांगू कसं आता. म्हणजे मी थांबू पण कसा की बाबा थांब जरा, की बाबा मागे कोण आहे का बघायचं आहे मला. बोलू पण शकत नाही ना. मी जस्ट सोबतला आवाज दिला, अरे सोबत जरा थांब, माझ्या ना मोबाईलची बॅटरी ना डाऊन झाली. अरे सोबत थांबला, हा पण थांबला, दोघं मागे फिरले. मला कन्फर्म करायचं की माझ्या मागे कोण आहे का काठी आपटतोय. बघतो तर हे लोक काय बोलत नाहीत, मागे कोण आहे नाही काय. तोपर्यंत ह्याने पण आम्हाला सांगितलं, मला काय कन्फर्म झालं की मागे कोण नाही माझ्या, पण मला आवाज काय येतो म्हटलं. मला बोललो अरे काम कर, मला ना टॉर्च दे तुझी,
माझी टॉर्च चालत नाही. तर हा बोला माझ्याकडे छोटी टॉर्च आहे ती घे. ती घेतली, चालायला लागलो परत आम्ही. मग परत काट्या पडतोय, मला आवाज येतोय, परत रिपीट होतोय आवाज, चौथा आवाज येतोय मला. आणि थोडं पुढे म्हणजे जसं मंदिर जवळ यायला लागलं ना तसं तसं तो आवाज गेला माझ्या कानातून. आणि थोडी मी डेअरिंग केली की बाबा मागे बघायचंच नाही, का आवाज येतोय. जसं गणपतीचं मंदिर आलं ना तसं ते आवाज कमी झाला. मंदिरात थांबलो, रेस घेतला. मी तोपर्यंत मागे बघतोय की माझ्या मागे कोण आहे का नाही. नंतर ती गणपती मंदिरात बसून माझी थोडी डेअरिंग झाली की बाबा आता आपण देवाच्या ठिकाणी आलो आहे. तिथून निघालो, खाली उतरलो आम्ही पूर्ण, घाट पूर्ण झाला. तेव्हा मी याला बोललो, अरे मला आहे ना काठीचा आवाज येत होता चौथा. तेव्हापर्यंत त्याने सांगितलं नव्हतं आम्हाला. हा बोलतो मग सांगायचं ना, अरे बोल त्याच्याकरता तर आवाज दिला तुला बोललो मी की मागे कोण आहे का बघायसाठी. पण मागे तू दोघं मागे बघताय, मला सांगत नाही कोण आहे का मागे. पण चालायला लागला नंतर परत मला आवाज येतोय. बोलतो रे पुढे काय होतं माहिती नाही, चांगलं होतं का वाईट होतं माहित नाही. त्रास काय झाला नाही चांगलंच मला. असणार. त्रास काहीच नाही झाला. जसं बोलतो ना जागेवाला असतो, चांगलंच होतं. जागेवाला आपल्या बरोबर असतो, तसं तिथं असू शकतं. कारण जर दुसरे वाईट असती तर आम्हाला काहीतरी त्रास झाला असता किंवा कुठे काय झालं असतं. पण ते चांगलं होतं म्हणून काय झालं नाही. कारण कसं आहे ना की ते एकदम पॉझिटिव्ह जंगल आहे भीमाशंकरचं. असे अनुभव येत असतात तिथे. कधी गेला जंगलात त्या नाही ना अजून. नाही तिथे जाऊ नाही मी गेलो तुला नाही. नेतो. त्या जंगलात हा, आणि एकदम, आणि ती झाडं आहेत ना तिकडची 250, 300, 400 वर्षांपूर्वीची झाडं आहेत. म्हणजे तू इथून तिथपर्यंत असेल तर वेगळं, तिथून तिथपर्यंत वेगळं, प्रत्येक टप्प्याटप्प्यात वेगळे. आणि कोकणातलं तू राखणदाराचा ऐकलं असशील की तो असं घोंगडी घालून, पेटा घालून काठी आपटत चालतात. तर ते त्यातला प्रकार असू शकतो की एक राखणदार, जंगलाचा राखणदार आमच्या मदतीला आला. तसं आम्ही पॉझिटिव्हली. आणि तुला आठवतं ती कुत्री पण एवढी थकलेली ना, कुत्री गावातून, ते आपण त्या गणेश मंदिरात गेलो ना, एक पणती लावून पंथीमधलं तिने तेल पिली, तेल प्यायली ती बरोबर. वाचच्या तोंडात जळती, वाचच्या तोंडात होती. आम्ही तिला काढली एवढी ती. तहान आणि तहान भूक लागली लागली. तिला. कारण आमच्याकडचं पण जेवण संपलेलं. आणि आम्हाला माहित होतं आम्ही 1-1.5 तासात ती उतरून आली. डायरेक्ट मंदिरात घुसली आतमध्ये आणि त्यात तिने ती वात उचलली तोंडाने वात ती तोंडाने विजवली, म्हणजे आणि तोंडात ती वात तेल गेली. चढायला लागली. बापरे. प्यायली तहान ती लागली, तेल पूर्ण. तेल. आणि त्याच्या पुढे ती खाली कुत्री आली नाही. तेल पिऊन ती तिथेच त्या मंदिरात झोपली. आणि आमचं असं झालं की नंतर ठीक आहे, ते राखणदार तो आम्हाला देवळापर्यंत सुखरूप सोडायला आला. आणि देवळाच्या पुढून खाली असं दिसतं, म्हणजे अर्ध्या तासात 20 मिनिटात आपण खाली उतरतो. पण त्याच्या व्यतिरिक्त मयूर तुझ्याबरोबर काय घडलंय, तू ऐकलंय, गावात काहीतरी झालंय किंवा असं काहीतरी असतं का मयूर, की आता म्हणजे मी जस्ट डाऊट विचारतो. आता ही लोक बघ, गावातली लोक तुमच्या माथेरानला डेली जातात, रोज 2-3 तास चढायचं, रोज संध्याकाळी 2-3 तास उतरायचं. तर मग त्यांना एवढी पॉवर येते कुठून? किंवा मग तुमच्या गावातली जुनी जी मंदिरं असतात तिथे ते पाया पडतात. किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर वंट्री हिल पॉईंटने आपण चढतो ना जेव्हा, तर तिथे मध्ये एक देवराई लागते. देवराई म्हणजे तशी या एरियामध्ये भरपूर भेटतील तुम्हाला. हा, म्हणजे असं शेंदूर फासलेला दगड असतो. त्याला म्हणजे दरवर्षी खर्च द्यावा लागतो अच्छा, त्या देवाला, नाहीतर काही ना काही विचित्र होतं. घडतं. म्हणजे त्यांना दरवर्षी जे काही ते ठरलेलं असेल त्यांना तो प्रसादाच्या रूपात कोंबडा, काळी कोंबडी वगैरे असं द्यावं लागतं दरवर्षी. न चुकता ते करावंच लागतं. द्यावं लागतं. कारण कसं आहे ना, माथेरानचा समजा असा हा डोंगर आहे ना, आपण एक पकडला तर ह्याच्या आजूबाजूने जवळपास 25 एक पायवाट आहेत वर जायला. एका बाजूला कर्जत आहे, एका बाजूला पनवेल आहे. आता आपण कर्जतच्या दिशेला आहोत पायथ्याला, आणि बऱ्याच पायवाट आहेत तसे वरती जायला. आणि त्यापैकी खूप पायवाटांवर ते देवस्थानं आहेत तशी. आणि आपण पण तिथे जाताना लक्षात ठेवायचं, असं देवस्थान लागले ना तर एक मनातल्या मनात एक रिस्पेक्ट द्यायची. आणि नक्कीच आपल्याला पुढे प्रवास आपला सोपा होता त्याच्यामुळे. पण असं कधी घडलंय की कोणीतरी एकदा देणं विसरलं आणि काहीतरी झालं चुकीचं, की तू ऐकलंयस? हां, पहिले भरपूर व्हायचे. म्हणजे गावामध्ये असायचं ना, तर खर्च नाही दिला ना, पूर्ण गावामध्ये असं एक रोग टाईप, म्हणजे सगळ्यांना ताप कसा येतो, सगळ्या गावामध्ये साथच यायची पूर्ण गावामध्ये, अंगावरती फोडे वगैरे एकत्र म्हणजे पूर्ण गावकऱ्यांना. पूर्ण गावामध्ये. म्हणजे तो पूर्ण गावचा देवस्थान असतो ना, म्हणजे त्याला नाराज केलं की पूर्ण गावाला. आणि तिथे आपण ते पण सगळीकडेच असेल ना, तर त्या ठिकाणी कोणी लघवीला किंवा
हा ते पण त्याच्यावरती पाय वगैरे नाही त्याचे. आणि हे चुकून आपल्याकडून घडतं, जे ट्रेकर्स असतात किंवा कसं असतात ना, हे चुकून घडतं आणि त्यांना ते बाधलं जातं कधी कधी. आपल्याला मूळ कळत नाही आणि आपण कुठल्या तरी अशा दैवी पुरुष किंवा साधू संतांकडे गेलं ते रिझन कळतं की असं असं आपल्यासोबत झालेलं, मग ते त्याचं निवारण करावं लागतं. म्हणून कुठेही नवीन ठिकाणी जाताना आधी गावातल्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, ते नक्कीच मदत करतात आपल्याला. जसं तू आता बोलतोस ना, जसं की म्हणजे असं होतं आपल्याबरोबर ते झालेलं. नक्की. हां, लोणावळा भीमाशंकर केलं आपण, तेव्हा आपण नॉनव्हेज खाल्लेलं आणि आम्ही मंदिरात नाही गेलो, आम्ही मंदिराच्या वेशवर बसलेलो आणि आम्हाला तिथूनच जे स्टार्ट झालं आमचं, तिथूनच रस्ता चुकलो. तिथून रस्ता चुकलो आम्ही. आणि तेव्हापासून आम्ही ठरवलेलं की ट्रेकला जाताना कधी नॉनव्हेज नाही खायचं, हां, जे गावात थांबलो. कारण कुठे देवाचं स्थान आहे काय आपल्याला माहित नसतं. बरोबर. आणि कोणाला काय आवडते काय नाही आवडत तेही आपल्याला माहिती नसतं. कारण आता आपण इथे पण बसलोय, इथे पण यांचा देव असेल काही असेल, पण आता हा आपल्या बरोबर आहे, त्यांनी आपण सांगितलंय की बाबा इथे काय करू नका. आता आपण इथे काय फक्त आग पेटवली आहे, बाकी काही नाही केलं. आपण नॉनव्हेज खाते ना काय करत आहे. बरोबर. आणि तुला जसं माहिती आहे की आपण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही गावात जातो, प्रत्येक गावाची एक वेश असते, बाउंड्री आपण म्हणतो त्याला. त्या वेशीचं रक्षण करणारा एक स्थानिक देवता असतं, राखणदार देव किंवा स्थानिक देवता असते. आणि कर्जत तालुका हा सुद्धा कोकणातलाच भाग आहे. आपण उत्तरेकडचा कोकणातला भाग थोडा बोलू शकतो. ह्याच्या पण उत्तरेकडे आपण गेलो तर ठाणे, मुंबई, पालघर सारखे जिल्हे आहेत. आणि अशा या ठिकाणी बरेच टुरिस्ट स्पॉट्स वगैरे, जसं आपण म्हटलं मगाशी, माथेरानच्या पायथ्याला आहोत. आणि कोकणातले जी लोक असतात खास, यांच्या रूढी परंपरा ना खूप पूर्वापार काळापासून सुरू असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. जसं आपण शिमगा वगैरे बघतो, जसं आता शेकोटी बघून मला अचानक होळीच आठवली. पण आता आपला डिसेंबर महिना सुरू आहे. आणि तसं माथेरान म्हटलं तर माथेरानचं वर एक जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाचं नाव आहे पिसारनाथ महादेव मंदिर. पिसारनाथ महादेव मंदिराचं ना, आपण कधीतरी जाऊ माथेरानला. आणि तुझ्या पॉडकास्टवर पण मी एका गेस्टची स्टोरी ऐकलेली की त्यांना रस्ता सापडत नव्हता आणि मग त्यांना ते डायरेक्ट महादेवाचं मंदिर सापडलं. आता तू बघशील ना, ते मंदिर खूप डेव्हलप झालं आहे. पण तू जसं मयूरला विचारशील ना, मयूरचे वडील किंवा आजोबा त्या काळात जात असतील ना, तर तिथे शेंदूर फासलेलं दगड असं शिवपिंड टाईप होतं आणि जंगलात होती ती जागा. कालांतराने भाविक येत गेले, मंदिर मोठं झालं, प्रशस्त झालं. आजही मंदिर एवढं सुंदर आहे आणि हा कर्जत तालुका पण एवढा सुंदर आहे आणि बघण्यासारखे खूप ठिकाण आहेत. गडकिल्ले पण खूप आहेत. त्याच माथेरानच्या डोंगराच्या आसपासच बरेच किल्ले आहेत. इरशाळगड आहे, इथे मागे सोंडाईचा गड आहे, समोर तिथे खालापूर तालुक्यात माणिकगड आहे, पाठीमागे कोथळीगड आहे, पेठचा किल्ला, पदरगड आहे भीमाशंकरच्या पायथ्याला, सोनगिरी आहे आणि असे बरेच गड किल्ले आहेत. तर इथे त्या पिसारनाथ एक जागृत देवस्थान आहे. तर मी त्याचं एक एक्झाम्पल दिलं. आणि याच गावात सुद्धा आपण जर विचार केला तर गावातून कसं असतं ना की जागृत देवस्थान म्हणजे काय असतं की असं देव काय देवाच्या स्वरूपात येऊन आपल्याला दर्शन देत नाही. जसं आपण मगाशी गावात शेतात चालत आलो तर एक कुत्रा आपल्याकडे धावत आला, तो खेळायला लागला आपल्याशी, तो आपला मागेच बसला आता आणि तो आल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागलं, एक भीती निघून गेली, कोणतरी कोणतरी रक्षणासाठी आलंय. मग तो देव कुठल्याही स्वरूपात येतो. आणि गावातली पूर्वी लोक काय करायची ना, दळणवळण म्हणजे त्यांचं डेली रुटीन जे असायचं ना, किंवा मायग्रेशन किंवा थोड्या दिवसांसाठी कुठेतरी कामाला जाणं परत येणं, तो ह्याच्यात जंगल मोठ्या प्रमाणात होते, लोकवस्ती थोड्या विरळ प्रमाणात होती, म्हणजे थोडी इथे थोडी तिथे. तर कोणाला इथून 4-5 किलोमीटर जायचं आहे तर मग तो पूर्ण 2-3 दिवसाचं म्हणजे 2 दिवसांच्या भाकऱ्या झाल्या, ठेचा, भाकर, कांदा असं आणि हातात काठी हे घेऊन जात असायचे. तर याच्यात लोकांना जंगली प्राण्यांची खूप भीती असायची. आता जंगली प्राण्यांची भीती झाली, अंधार झाला तर मग कुठेतरी एक निगेटिव्ह विचार मनात येतात. सगळेच काही धीट नसतात. 10 पैकी एखादा वयस्कर माणूस असतो जो बिंदास चालत जातो. तर मग काय असायचं की हे जे देवाची ठाणी असायची ना, की एखादा आपण समजू शकतो की कोकणात जास्त प्रचलित आहे म्हसोबा देव
तर म्हसोबा देवाचं ठिकाण. मग समजा आपण तिथे पास झालो तिथून, मग कुठेतरी त्या ट्रॅव्हलर जो वाट सुरू असायचा गावातला माणूस, त्याला ते रिलीफ वाटायचं, नाही आपला देवाची जागा आली, आता आपण सेफ आहोत. किंवा त्या देवाच्या जागेजवळ पाण्याच्या टाक्या असायच्या खोदलेल्या, मग तिथे पाणी प्यायला बसलं. किंवा तिथे कोणीतरी येत जात असताना कोणीतरी पूजा केलेली असायची, तर तिथे त्यांना कळायचं इथून माणसं येत आहेत जात आहेत. सो तू समज ना, तू आता एकटा चाललायस या ठिकाणी जंगलात आणि मध्येच तुला देवाचं मंदिर लागलं, तुला थोडं तरी रिलीफ वाटेल. बरोबर. आणि मग त्याचं रूपांतर हळूहळू मोठ्या देवळांमध्ये होत गेलं. आज अशी बरीच मंदिरं आहेत जी आत्ताच्या काळाप्रमाणे ती आर्टिफिशियल नाही म्हणता येणार आपल्याला, पण त्याचं जे बांधकाम आहे ना ते नवीन बांधकाम आहे. पण तू गाभारा बघशील ना आतमध्ये, तर ते जुनी मूर्ती किंवा शिवपिंड किंवा जुन्या पुरातन वास्तू मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. तर अशाच बऱ्याच कथा असतात, प्रत्येक गावची वेगळी कथा असते. की जसं आता आपला डिसेंबर महिना सुरू आहे, इथे आपण ज्या जागेवर बसलो आहे ना, इथे भाताची झोडणी झाली. म्हणजे लावणी होते, मग भात कापतात, कापणीनंतर दसऱ्यानंतर एका महिन्याने आपली झोडणी होते. बरोबर. आणि तो जो पहिलं धान्य असतं ते आपण जागेवाल्याला किंवा आपल्या देवाला देतो. तसं शेतकऱ्यांचं ती भावना असते देवासाठी, किंवा वेळेत पाऊस पडला पाहिजे तर आपल्या स्थानिक देवाला पूजायचं. आणि असं म्हटलं जातं बऱ्याच वयस्कर लोकांकडून की हेच देव माणसाच्या, प्राण्याच्या किंवा इतर पक्ष्या कोणाच्याही स्वरूपात आपल्याला मदतीसाठी नेहमी येत असतात. तर असाच एक किस्सा मी तुला सांगतो की आपल्या रायगड जिल्ह्यातलाच आहे, आणि तो व्हिडिओसुद्धा आहे माझ्याकडे. म्हणजे असं हॉरर नाही, स्पिरिच्युअलच आहे. 2024ची गोष्ट आहे. मी आणि माझा मित्र पुष्कर, आम्ही ठाणाळे लेणी आहेत, प्राचीन बुद्ध लेणी आहेत, सुंदर लेण्यात आणि बौद्ध काळात कोरलेल्या लेण्या आहेत. त्या पाली गणपतीजवळ आहे. आणि मी आणि पुष्कर ते एरिया एक्सप्लोअर करायला गेलो. आणि आम्ही पहिल्यांदाच गेलेलो, याआधी ठाणाळे लेणींना कधी जाता आलं नव्हतं. आम्ही काय केलं, जस्ट गणपती झालेले 2024चे, आणि गणपतीची जी फळं असतात ना, गणपतीची फळं ती आम्ही टिफिनमध्ये घेऊन गेलेलो. कारण तुला माहीत असेल ह्युमिडिटी असते, दमटपणा असतो. बरोबर. आणि घसा सुकतो आणि त्यामुळे ते ट्रेकवर आम्ही जास्त करून असं तेलकट पदार्थ न खाता फळं वगैरे खातो. आता तिथे असं झालं की ती लेणी अशी दिसते वर, आपल्याला 1.5, 2, 3 तास लागतील जे काय ते. तर आपणही पायवाट धरत जाऊ. आणि लवकरच पहाटे सुरुवात केलेली आम्ही, म्हणजे पहाटे गावात पोचलो, थोडं उजाडल्यावर सुरुवात केली. आणि आमचं असं झालं की इथे कोणतरी गावातलं असतं आपल्याला मदतीला तर बरं झालं असतं. पण कारण मधला वार असल्याने आणि गावातली लोक सगळी त्यांच्या डेली रुटीनच्या कामासाठी बाहेर जात असल्याने आम्हाला गाईड पण घेता नाही आला, आणि आम्हाला एक्सप्लोअर करायची होती जागा. आणि आत्ता पण सांगताना मला काटा येतो अंगावर. आम्ही काय केलं, ती फळं काढली, का वाटेच्या शेजारी बसलो आम्ही. आणि माझी सवय आहे नेहमी, आपण खायला काढतो ना काही, तर मी थोडं काढून बाजूला ठेवतो. त्या स्थानिक जे देव आहे किंवा मग जागेवाला आहे त्याच्या नावाने एक रिस्पेक्ट म्हणून आपण ठेवतो. मग ते नंतर प्राणी पक्षी येऊन खात असतील. नंतर आम्ही ते ठेवलं, आणि पाठीमागून ना, म्हणजे आम्ही ज्या पायवाटेने आलो, 2 हे आले, व्यक्ती आले. त्यातलं एक त्यांच्या, म्हणजे मला तरी वाटतं ते नवरा बायको असावेत. एज असेल त्यांचं 60 ते 65. दोघे असे धिप्पाड, आणि धिप्पाड होते असे उंच गावाकडचे. जनरली तू गावाकडची लोक ना असे सडपातळ आणि फिट असतात, पण हे लोक पण फिट होते, पण असे हट्टेकट्टे होते. त्या माणसाने, आता मला जेवढं आठवतं ना, मी तुला व्हिडिओ पाठवेन, असं हाफ पॅन्ट किंवा लुंगी काहीतरी बांधलेली, साधं टी-शर्ट वगैरे होता, डोक्याला कपडा होता, कोयता होता कमरेला, आणि त्या आजीने पण अशी काष्टा साडी टाईप घातलेली. आणि आम्ही त्यांनी विचारलं कुठे जात आहे, तर आम्ही म्हटलं आम्हाला ते ठाणाळे लेणीत जायचं आहे. तर मग ते बोलले की ठीक आहे, एक काम करा, मग हीच पायवाट पकडायची आणि तुम्ही 1-1.5 तासात पोचाल, फक्त कुठे वळू नका, तसंही वळायला कुठे आहे नाही, आणि तिथे जाल, फक्त मधमाशा वगैरे वर, तर त्यांना काही डिवचू नका तुम्ही. आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आम्ही मग ते थांबले 2 मिनटं. आम्ही पण टिफिन आमचं खाऊन झालेला, म्हणजे फळं काय आपल्याला 5 मिनटं लागतात खायला. आणि ते पुढे चालायला लागले आमच्या, आणि ते दोघे पुढे, मी तिसरा,
आणि पुष्कर. तर मी पुष्करला तेव्हा सहज बोललेलो, मला माहीत नाही काय प्रकार आहे. पुष्करला म्हटलं व्हिडिओ काढ ना जरा मागून चालताना. त्याने तो व्हिडिओ काढला चालताना आणि आम्ही हार्डली 3 ते 4 मिनिटच चाललो असू असं जंगलाच्या दिशेने. एका ठिकाणी वाट ना अशी एक थोडीशी वळली डावीकडे आणि त्यांनी तो टर्न घेताना मला दिसले त्या पायवाटेने. आणि आमच्यात अंतर असेल हार्डली 15 ते 20 फुटांचं अंतर असेल, म्हणजे दिसत होतो आम्ही एकमेकांना. ते टर्न झाले, पुष्करचा व्हिडिओ चालू आहे आणि त्याने तो व्हिडिओ बंद केला आणि मी त्यांच्या मागे आणि मी स्टॉप झालो एकदम. पुष्करला म्हटलं अरे म्हणजे ते कुठे गेले ते दोघे, गायब झाले. गायब म्हणजे कळलंच नाही नक्की कुठे गेले ते कळलं नाही. आणि आमचं असं झालं की अरे बापरे. आणि तेव्हा भीती नाही वाटली, आम्ही ॲक्च्युली शॉक झालो की गेले तर गेले कुठे. आणि समजा त्यांच्यात आणि आमच्यात हार्डली 2 ते 3 सेकंदांचा फरक असेल. ते जर तिथे थांबले असते तर मी 2 ते 3 सेकंदात तिथे पोहोचणार होतो. आणि आम्ही बघितलं पण आजूबाजूला कोणी नाही. आणि मी जसं म्हटलं ना की गावातली जी माणसं असतात ना ती अशी सडपातळ असतात, फिट असतात एकदम, पण ते असे उंच होते, 5.5-6 फुटांचे वगैरे होते असे ते लेडी ज्या होत्या त्या. आणि ते काका आणि असे ते 5.5 ते 6 फुटांच्या मध्ये असतील. आणि नंतर ते कुठे गायब झाले देव जाणे. आणि आजूबाजूला पण कुठे दिसले नाही. आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या वेळेत ते ठाणाळे लेणीत पोचलो आणि आम्ही वर आराम पण केला थोडा वेळ. आणि मग उतरलो आणि आम्ही गावात सांगितलं. तिथे गावातले म्हणाले कारण लाकूड तोड्या वगैरे असेल, पण त्यांच्या हातात आम्हाला काय असं लाकूड वगैरे दिसलंच नाही. बापरे. हा. आणि भीती जराही नाही वाटली. आणि असं ना आता आपण वाईब्स म्हणतो ना, आता आपण बसलोय बाजूला, एनर्जी. आता मी नेगेटिव्हली बोलायला लागलो तर तुला फील होणार. बरोबर. तर एक आपलं एक हे असतं काय म्हणतात ऑरा असतो एक. तर त्या क्षेत्रामध्ये तू आला ना तुला निगेटिव्ह माणूस कळतो, पॉझिटिव्ह माणूस कळतो. आणि आम्ही त्यांच्या मागे मागे असं एक वाहत गेलेलो. हार्डली हे 5 ते 6 मिनिटच चाललं, पण त्या 5 ते 6 मिनिटात असं खूप एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली आम्हाला की कोणतरी त्या जागेवाला आलं आणि आम्हाला मदत करून गेलं. सो अशा बऱ्याच घटना असतात. पण या उलट गावात अशा काही विचित्र पण घटना असतात की ज्या आयडेंटिफाय नाही होत. बरोबर. की नक्की काय आहे ते. मंडळी, कशा होत्या ह्या गोष्टी? तुम्हाला आवडल्या का? काहीतरी खरोखर नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी करण्याच्या आधी आपण तिथे ट्रॅव्हल केलं होतं, तर गाडीमध्येही अशा बऱ्याच गोष्टी आम्ही डिस्कस केल्या, तर त्याही तुम्ही ऐका. आरेचा जो ब्रिज सांगितला ना मी, तिथे उतरतो ना आपण जसं आरेच्या ब्रिजने टुवर्ड्स अंधेरीला जाताना, तर तिथे एक कब्रिस्तान आहे आणि एक स्मशानसुद्धा आहे. सो रात्रीचं कसं आहे ना की तिथून आजकाल तर मुंबईत एवढं ट्रॅफिक झालं आहे ना की 24 तास गाड्या सुरूच असतात. आधी कसं रात्री 12 ते सकाळी 5 ना जास्त गाड्या नसायच्या, किंवा एअरपोर्टला जाणारे लोक असायचे त्यांचेच टॅक्सी किंवा पर्सनल कॅब वगैरे असायच्या अशा. बरोबर. आता त्या माझ्या मित्राने सहज कॉल केला, 7-8 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हतो आम्ही. आणि त्याने एक सीन सांगितलं, अरे मी जरा सिरियस होतो, आजारी होतो. म्हटलं काय झालं? तो बोलतो अरे मी वाईफसोबत येत होतो आणि त्याने कुठून तरी ठाण्याला उतरून, म्हणजे त्याची ट्रेन मुंबईपर्यंत येणार होती, पण ठाण्याला लास्ट स्टॉप दिला त्यांनी आणि सांगितलं आता इथून पुढे ट्रेन जाणार नाही. आणि एक्सप्रेस होती आउट ऑफ मुंबईवरून ते येत होते. आणि त्यांनी ठाण्यावरून कॅब केली आणि ते लोक इथे बोरिवलीला जाण्यासाठी, तर ती JVLR वरून त्यांनी राईड घेतला टुवर्ड्स गोरेगाव. आणि ते छपरी बाईक रायडर्स असतात ना, ते रात्रीचे खूप सुसाट असतात. आणि समजा तुझी एकट्याची गाडी जाते ना, मग ती काय करणार, असं कॉर्नरिंग करणार साईडला येऊन, आणि कोण आत लेडीज असेल ना तर अजून मुद्दामही करणार. म्हणजे ते काही त्रास देत नाही, फक्त असंच चालेच्याड्यात ना. हां. तर ह्याने ना असंच तो बोलतो खूप शिव्या घातल्या आतून. त्यांना ऐकायला नाही गेलं ऑब्व्हियसली त्या. तर तो त्यांचा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर बोलला की साहब गाली वगैरे मत दो, वो फिर मेरे को भी मार सकते रुका के. तेवढं झालं. आणि त्याला माहीत नाही तो कुठून पास झाला. आता तो गेला घरी. दुसऱ्या दिवशी आला त्याला ताप. त्याला वाटलं एवढा प्रवास करून आला आहे ओव्हरनाईट रात्री 2-3 वाजता, तर झालं असेल काहीतरी. आणि त्याचा ताप तो जातच नव्हता. सगळं ब्लड रिपोर्ट वगैरे केलं, नॉर्मल होतं सगळं. आणि नंतर त्यांच्या घरी ना ते गुरुजी आहेत त्यांच्या एरियातले, ते त्यांच्याकडे जातात त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि गायडन्ससाठी. तर त्यांनी त्याला सांगितलं की तू बाहेरून काहीतरी घेऊन आला आहेस. आता ह्याला म्हटलं बाहेरून घेऊन आलं म्हणजे ह्याला काही कळलं नाही तसं. मग यांनी सांगितलं तू कोणाला शिव्या घातलेल्या आहेस का गेल्या काही दिवसात? तर तो शिव्या तर अशा 1 to 1 नाही घातलेला. तो रात्रीचा हायवे साईडला कोणाला शिव्या घातलेल्या आहेस का? तो हा घातलेला. तर तो कोणाला? तो तसे ते टपोरी बाईकवाले वगैरे असतात ना त्यांना. तर बोलतो ते रिअल नव्हतं ते.
ते काहीतरी तुला दिसत होतं तो बाईकवाला, कदाचित त्याचा ॲक्सिडेंट झालेला असेल. बापरे. तसं काहीतरी प्रकार होता तो. त्या गुरुजींना कळलं ते स्टडी केल्यावर. आणि हा बोलतो की माझ्या स्वप्नात तापातनं पायी घ्यायची जुनी आम्हा RX-100 असते ना, ती बाईक अशी गंजलेल्या अवस्थेत दिसायची. आणि तो बोलतो मला काहीच कळायचं नाही. नंतर ते लिंक लागत गेली. त्यांना कळलं की ह्याने ज्यांना शिव्या घातल्या ना तेच त्याला बाधलं आहे. ते त्यालाच दिसत होतं फक्त की बाबा असं कोणतरी बाईकवाले आहेत. कदाचित त्या असं म्हणजे गुरुजींनी त्याला सांगितलं की ते ॲक्सिडेंट झालेला आधीच. काय असतं ना, नारळ वगैरे आपण देवाला कसं वाहतो तसं त्या व्यक्तीच्या नावाने एक कोंबडा नारळ हे करायचं आणि त्याच्या आईने रात्री त्याच्यावरून उतरवायचं आणि ते कचऱ्याच्या इथे जाऊन टाकायचं आणि मागे वळून बघायचं नाही, कोणी आवाज देईल काय देईल असं. तर ते केलं त्यांनी. आणि त्याची आई जेव्हा टाकायला गेली, मग आईला भास होत होता की कोणतरी मागून आवाज देत आहे. आणि मग मागे वळून बघितलं तर परत येतं आपल्या मागे. मग ते केल्यावर ते 2 दिवसात तो शांत झाला. आणि हे सांगायला त्याने मला 7-8 वर्षांनी, म्हणजे आमचा कॉन्टॅक्टच नव्हता, फेसबुकला वगैरेच असायचो आम्ही फक्त लिमिटेड. आणि मग तो बोलला अरे मी तुझा पॉडकास्ट बघितला तर माझ्यासोबत पण अशी स्टोरी जाती. असं एक बस आहे हारेमध्ये, नंबर वगैरे काही माहीत नाही, ती गोरेगाव स्टेशनवरून निघते आणि इथे कुठला तरी एक पाडा आहे त्या गावात जाते, लास्ट स्टॉप भेटतात त्याला तिथे. आणि आम्ही पण ऐकून आहे गोष्ट आणि आम्ही एक्सपेरिमेंट करायला आलेलो पण तसं काही सापडलं नाही. तर तिकडे झालेलं असं की असं म्हणतात की ती बस आहे ना ती त्या स्टॉपला थांबते, रिकामी असेल तरी पॉज घेते आणि काइंड ऑफ कोणतरी चढतं कोण उतरतं. ती एक बाईक म्हणतात, ती चढते किंवा उतरते, तिच्यासाठी बस थांबते पण ती दिसत नाही. तर असंच एकदा झालेलं की एका कंडक्टरला त्याचा इन्सिडेंट झालेला. कंडक्टरचा ड्युटी नवीन लागते ना, ड्रायव्हर आणि कंडक्टर दोन्ही नवीन होते. त्यांची ऑब्व्हियसली ट्रेनिंग झालेली आधी त्या रोडवरची, ते दोघेही नवीन होते. आणि त्याने कोण उतरणार ना म्हणून बस थांबवलीसुद्धा नाही रात्रीची. आणि नंतर त्यांना ह्याला दिसलं की बसवाल्याला, ड्रायव्हरला मिररमधून अशा की मागून ना डायरेक्ट असे त्याच्याकडे हात आले 2, असं त्याला भास झाला. आणि की हे गळा धरतात ना तसा भास झाला. आणि नंतर त्यांना असं म्हणतात की बिलीव्ह झालं की बस आपण थांबवली पाहिजे. आणि त्याने मागे बघितलं कोण नाही, आणि पण कंडक्टरने तेव्हा मागे बघितलं, ड्रायव्हरला कोण नाही दिसलं पण कंडक्टरला ती लेडी दिसली असं म्हणतात. तर ते खरं काय खोटं काय ज्यांनी बघितलं त्यांना माहीत, पण अशा गोष्टी ऐकून आहेत. आता हा विक्रोळीचा हायवे आपण बघतोय ना, इथे पण IQ स्टोरी आहे. म्हणजे मी सांगतोय माझ्यासोबत तो इन्सिडेंट झाला नाही, आता आपण चाललो इथे म्हणून तो आठवलं की इथे ना ॲक्सिडेंट्स होतात बरेच. आणि काही लोक वाचलेत ना त्या ॲक्सिडेंट्समधून, त्यांना नंतर ते मेमराईज होतं ना की कशामुळे झालं. तर त्यांना असं फील होतं मध्ये कोणतरी आलं आणि आपण त्यांना वाचवायच्या चक्करमध्ये ॲक्सिडेंट झाला आपला. सो आणि कुठेतरी पॉडकास्टवर की कुठे मी ऐकलेलं की ही स्टोरी ना 20-30 वर्षांपूर्वी पण झालेली आणि ते न्यूजपेपरमध्ये पण आलेलं. तो जो माणूस वाचला ना त्या इन्सिडेंट्समधून, त्याने न्यूजपेपरमध्ये पण सांगितलं कोणतरी ती बाई क्रॉस करताना दिसली त्यांना रस्ता. त्याने अचानक ब्रेक मारला, टेम्पो होता, मोठा टेम्पो ट्रेलर असतो ना, तर त्याच्या मागे येणाऱ्या गाड्यांनी त्याला ठोकलं. त्याच्यात बरेच माणूसच्या गाड्यांच्या डेथ झाल्या, काही लोक वाचली आणि असा तो स्वतः ड्रायव्हर पण वाचला. आणि ते न्यूजपेपरमध्ये पण आलेलं की इथे असं कोणतरी दिसतं आणि ॲक्सिडेंट्स होतं त्या विक्रोळीच्या गोदरेज रोड साईडला तसं. म्हणून आता जस्ट आपण बाहेर पडलो म्हणून मला आठवलं. किंवा खूपदा आहे ना असं, लास्ट टाइम आम्ही आरे कॉलनीमध्ये गेलो होतो, तर आम्ही आमची गाडी घेऊन केलं आणि मागून कोणतरी दगडं टाकायला हवं. तर तसेही असतात चोऱ्या मारे, रोज मार करायला, घाबरवायला. आपण इकडची स्टोरी ऐकतो ना, मलाड मड मारमेर, तिथे पण किती लोकांना अनुभव आले. पण खूपदा असं बोलतात की ते अनुभव म्हणजे खूपदा लोकांची ते लूटमार पण झाली आहे. अरे माझ्यासोबत झालेलं इन्सिडेंट मी सांगतो. माझा मित्र प्रसाद विरारला राहतो तो वेस्टला, आणि आमचं असं प्लॅन होतं ना की त्याच्या घरी जायचं. आणि तो माझा अजून एक मित्र आहे वेदांत, तो पण तिकडेच राहतो. आणि रात्री पोचून त्याच्याकडे जेवून झोपणार आणि दुसऱ्याची पहाटे उठून मी, प्रसाद आणि वेदांत बाईकने, म्हणजे अजून एक एक्स्ट्रा बाईक, आम्ही वज्रेश्वरीला जाणार. तर त्याच्यासाठी काय झालं, तेव्हा तुला आठवत असेल आपला फाउंटन हॉटेल आहे ना घोडबंदरचं, त्या रोडचं काम चालू होतं आणि खूप म्हणजे 1-2 तास आपण अडकून राहायचो. बरोबर. आणि मी बाईकने रात्री 9 वाजता निघालो गोरेगाववरून आणि म्हटलं की 11 वाजेपर्यंत पोहोचेन विरारला, ट्रॅफिक लागलं तरी.
पण मला 12-12:30 झाले. विरार हायवेला फाटा आहे ना, विरार फाटा, आपण स्टेशनकडे लेफ्ट घेतो, तिथून लेफ्ट गेलं. तर त्या प्रसादने मला सांगून ठेवलेलं की तिथे कोणीही तुला थांबवेल तर तुला असं वाटलं काय आहे, थांबू नकोस, नॉनस्टॉप आहे. कारण तो मधला 10 किलोमीटरचा पॅच आहे ना, काहीच नाही. विरार हायवे ते स्टेशन, ते मध्ये ते मार्केट वगैरे नंतर लागतं. मग स्टेशन जसं जसं जवळ येतं ना, तिथे रेसिडेन्शियल एरिया आहे. तर तिथे मला काय दिसलं की बाईक चालवतोय ना, थोडा जंगल एरिया आहे तो, तुम्हाला माहीत असेल. तर तिथे मला एक ना रिक्षा पलटी झालेली दिसली, अशी वाकडी झालेली दिसली आणि एक माणूस बाहेर पडलाय. तर माझं असं झालं की मदत करायला थांबू का, पण नंतर मला ते प्रसादने सांगितलेलं ते आठवलं, काही झालं तरी थांबू नको कारण तू एकटा असणार. आणि मी काय केलं माहिती आहे, मी पुढे गेलो, एक 100-200 मीटर पुढे गेलो आणि बाईक स्लो केली. आणि कसं आहे ना की तिथे त्या रिक्षाचं हेडलाईट चालू होतं आणि मला मिररमधून हलका हलका दिसतंय की काहीतरी आहे. आणि मी बाईक थांबवली ना, मी स्लो करून बघितलं ना, मी जसा पास झालो ना, आजूबाजूने जंगलातून 2 जण आले आणि त्याला उचललं त्या माणसात. सो तो ट्रॅप होता. जर मी तिथे थांबलो असतो ना तर त्यांनी नक्कीच लूटमार केली असती. तो माणूस पण एक तो ॲक्टर होता. ॲक्टर आपण प्रँकमध्ये कसा ॲक्टर असतो तसं तो त्या ट्रॅपमधला ॲक्टर होता. बापरे. आणि ती रिक्षा त्यांनी जबरदस्ती पलटी करून ठेवलेली. कोण त्याला हेल्प करायला थांबलं त्याच्यावर त्याला अटॅक करणार. सो हे पण असतं, असे प्रकार चालतात बरेच. म्हणून नाईट ट्रॅव्हल थांबवायचं. म्हणजे आपण म्हणून प्रत्येक जागेला एक व्हॅल्यू आहे, प्रत्येक जागेचा एक राखणदार आहे. मी असं नाही म्हणत की तो देवच आहे, तो तिथला कोणतरी मूळ पुरुष बोलतात. आता कोकणात आपल्या इकडे मूळ पुरुष म्हणतात, म्हणजे जिथं सुरुवात झाली त्या कुटुंबाची त्याचा एक मेन पुरुष असणार आधी, त्याच्या नावाने नारळ देतो आपण, किंवा त्याचं जागेवाल्याच्या नावाने आपण त्यांना पुजतो. बरोबर. तसं प्रत्येक ठिकाणी आता एखाद्या माणसाचं सोड, तू प्राण्यांमध्ये पण बघ, तू टायगर वाघाची टेरिटरी बघशील ना, त्यांचा कोणतरी मेन टायगर असतो, तर तिकडे तो दुसरा कोण आला तर ते अटॅक करतो त्याच्यावर, तिथून पळवून लावतात. तर तसंच आहे माणसाचं पण. आणि ते त्या मेन मूळ जो जागेचा मालक असतो ना, त्याला रिस्पेक्ट द्यायची. आणि कुठेतरी असं मला वाटतं की या जगामध्ये ना हे आहेत, पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, जे आपण त्याला देव म्हणतो. बरेच लोक त्यांच्या ह्याच्यात काही म्हणत असतील. बरोबर. सो तू त्यांना रिक्वेस्ट केली ना, त्या हेल्प करायला येतातच. आणि आपले जे पूर्वज वगैरे असतात ना, ते नेहमी नक्की ऑब्व्हियसली ते आपल्या पाठीशी नेहमी मागे असतातच. फक्त एक वेळोवेळी त्यांना आठवण करत राहायचं, फक्त कठीण प्रसंगात नाही, चांगल्या प्रसंगात सुद्धा. हा एपिसोड इकडे काही संपला नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा अशी शेकोटी पेटते आणि भूतांच्या गोष्टी सुरू होतात ते बराच वेळ चालतात आणि ते सगळं आपण एका एपिसोडमध्ये कव्हर नाही करू शकत. त्यामुळे पुढचा एपिसोड आपण काही दिवसांनी रिलीज करणार आहोत, त्यामुळे रेडी राहा तेही एक्सपिरियन्स करायला. आणि जर आतापर्यंत तुम्ही नाईट आउट बाय भंकससाठी रजिस्टर नसेल केलं तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर जाऊन आत्ता रजिस्टर करा आणि आपण भेटूया येत्या 17 जानेवारीला.